आज आपण करणार आहोत मशरूमची भाजी. म्हणजे बघा हां, भाजी पण राजेशाही. कारण मशरूम म्हणजे भाज्यांचा जगातला परदेशी गेस्ट. म्हणजे आज आपल्या घरात परदेशी गेस्ट येणार आहे असं समजून जा. आता काय करायचं, पहिल्यांदा मसाला आहे तो भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मिरची पावडर, मी इथे मालवणी मसाला टाकलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो टाकायचा. याच्यातच हळद मीठ सगळं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित तेलावरती मस्त हे परतून घ्यायचं. आता मशरूम टाकायचं. आधी मशरूम टाकला तर मशरूमला पाणी सुटतं, म्हणून शेवटी मशरूम टाकायचा, म्हणजेच मसाला पण शिजतो आणि मशरूम पण चांगलं शिजतं. आता फक्त या मसाल्याच्या भांड्याला थोडा मसाला राहिला आहे एवढंच, मी 2 चमचे फक्त पाणी टाकायचं आहे. जास्त पाण्याची याच्यात गरज लागत नाही आणि 10 मिनिटात आपली मशरूमची भाजी आहे ती तयार होते. शेवटी भाजी झाली रेडी. मी जेवायला बसले तेव्हा सगळ्यांनी एकच आवाज केला, वा काय चव आहे. पण उद्या पुन्हा ही भाजी करू नको हां, कारण मशरूम आणायला लागणारे पैसे बघून बँकवाले पण विचारतात, मशरूमसाठी कर्ज हवं आहे का. त्यामुळं आजचा एकच दिवस एन्जॉय करायचा, कारण हे मशरूम जितकं खायला टेस्टी आहे तितकंच बाजारात देखील महागडं आहे बरं का.